भक्ती आणि योग यामध्ये फरक काय? मोठा प्रश्न. दोन्ही आवश्यक आहेत आपल्याला. आपल्याला मुक्कामावर पोहोचण्यासाठी कर्म पाहिजे, भक्ती पाहिजे, योग पाहिजे, ज्ञानही पाहिजे. हे चारही मार्ग आहेत. आणि ह्या चारही मार्गाने कुठं जायचं आहे असं विचाराल तर ज्ञेय जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी आपल्याला एकरूप व्हायचं. क्वचित एखादी व्यक्ती असते की जी ज्ञानाच्या मार्गाने जाते, जसे ज्ञानेश्वर महाराज होते. काना वचनाचे भेटी सरिसीची पै किरीटी वस्तू होऊन उठी. नुसतं सद्गुरूने त्यांना सांगितलं तत्त्वमसी, त्याबरोबर ते तयारच होते. त्याचं कारण अनेक जन्म साधना करत आलेले होते, पण बाकीच्यांना तसं होत नाही. त्यामुळे ज्ञानाचा मार्ग हा क्वचित एखाद्याला. म्हणून आपल्याला दुसऱ्या भगवद्गीतेमध्ये सांगितल्या, दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी सांगितल्या दोन निष्ठा आहेत, एक सांख्यनिष्ठा, एक कर्मनिष्ठा. पण सांख्यनिष्ठा याचा अर्थ बोधाने जाणारी व्यक्ती क्वचित असते. सामान्य माणसाला कर्माच्या अंगानेच जायचं. म्हणून तिसऱ्या अध्यायापासून अर्जुनाला कर्म सांगितलं. तर हे जसं त्यांनी म्हटलं की भक्ती आणि योग कर्माने सुरुवात करायची. 6व्या अध्यायात योग सांगितला, ध्यान योग अभ्यास सांगितला, आणि तिथून पुढे शेवटचा भक्तीचा उल्लेख आलाय. पुढे भक्तीचे अध्याय सगळे आले. नंतर ज्ञानाचे अध्याय 12व्या अध्यायापासून 15व्या अध्याय पण ज्ञानाचे अध्याय आले. कर्मच धड करत नाही आणि ज्ञानाच्या गोष्टी बोलतो तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जयाचे ऐहिक धड नाही त्याचे परत्र पुससी काय. अरे ज्याला साधा संसार करता येत नाही, साधी नोकरी, साधा विद्यार्थी असेल तर अभ्यास ज्याला करता येत नाही, आपलं स्वधर्म कर्म करता येत नाही, त्याला पारत्रिकाच्या गोष्टी काय बोलणार. पहिलं कर्म नीट कर. म्हणून कर्माने सुरुवात केल्यानंतर भक्ती आणि योग. आता याच्यात नेमका काय फरक असेल तर भक्तीमध्ये काहीतरी करायचं आहे सुरुवातीला, त्याला गौणी भक्ती म्हणतात. त्या गौणी भक्तीमध्ये भक्ती ही कर्माच्या अंगाने होत असते. पूजा अर्चा करत असतो, नामस्मरण करत असतो, देवाला नैवेद्य दाखवतो, देवळात जातो, तीर्थयात्रा करतो, माळा जपत असतो, काही ना काहीतरी कृतीत असतं करणं, या देवाचं त्या देवाचं वगैरे. सद्गुरू जर भेटले तर ती जी भक्ती अशी तिची विस्कळीत झालेली असते, त्याला बरोबर ते त्याला नेमका मार्ग सांगतात. आणि मग ती भक्ती सुरू झाली की त्या भक्तीनं तिथं पोचल्यानंतर होणारी भक्ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. मग ती पुन्हा त्याला कृती नाही आहे. तो बोले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, तो जसा असेल तशी ती भक्तीच आहे, पण ती फार पुढची असते. एखादं जर काहीच न करता म्हणायला लागला की मी ना ज्ञानोत्तर भक्ती, अरे तू आधी श्री गणेशा काढतो मग ज्ञानोत्तर भक्तीच्या बाजूला. ते जसं म्हणतात ना, फिरणारा भोवरा आणि शांत रेल्ला दोन्ही दिसायला सारखेच दिसतात. जोरात फिरत असला ना की तोही शांत आहे असं वाटतं, दोन्हीत फरक आहे. तसं इथं साधनेच्या पूर्वी असणारा काहीच करत नाही आहे आणि सगळी साधना पूर्ण केल्यानंतर पुन्हा शांत राहिलेला, हे दिसायला दोन्ही जरी सारखे दिसले तरी जाणकाराला बरोबर लक्षात येतं की हा सगळं शांत होऊन बसलेला, कुठलीही अपेक्षा नाही, कुठलीही कामना नाही. जे मिळायचं ते मिळालेलं आहे, जे जाणायचं ते जाणलेलं आहे. आता अशी एकही गोष्टी नाही की जी त्याला प्राप्तव्य आहे, त्याच्याबद्दलची जिज्ञासा आहे, असं काही अशा ठिकाणी पोचली ती ज्ञानोत्तर. पण सुरुवातीला भक्ती आणि योग ह्याच्यामध्ये, योग याचा अर्थ ध्यान अभ्यास असं जे म्हटलेलं आहे आपण. योग याचा अर्थ व्यापक आहे. योग म्हणजे जुळणं, ध्यान योग याच्या संबंधी त्यांना म्हणायचं. कर्माच्या अंगाने जुळणं आहे, भक्तीच्या अंगाने आहे, सगळ्या अंगाने. योग म्हणजे युज जोडणे या अर्थी आहे. पण इथं योग म्हणजे ध्यान योग असा जर धरला तर ध्यान योगामध्ये ध्यानाला बसताना सगळी इंद्रिय आवरायची. दोन्हीतला फरक लक्षात घ्या. भक्तीमध्ये सगळ्या इंद्रियांना काम आहे, काहीतरी करायचं आहे, आणि ध्यान योगामध्ये सगळी इंद्रिय आवरायचे, अंतर्मुख करायचे, डोळे मिटून घ्यायचे. कान उघडे असले तरी कानाने काय ऐकायचं नाही, जिभेने काही खायचं नाही, नाक उघडं आहे श्वास घेण्यापुरतं. परंतु त्या सगळ्या इंद्रियाकडून मन काढून घेतलेलं असल्यामुळे कान उघडे असले तरी ऐकू येत नाही. रात्री झोपलेलं असतो आपण, आपल्याला कुठं ऐकू येतं. त्याचं कारण मन लीन झालेलं आहे. त्यामुळे वासही कशाचा येत नाही. नाक उघडा आहे पण मन लीन झालेलं आहे. त्यामुळे ध्यानामध्ये सगळी काही इंद्रिय आहेत, पण त्या इंद्रियातला काम करायला लावणारं मन हेच ध्यानामध्ये लीन झालेलं असल्यामुळे
तो आहे पण कशातच नाही. हे माणसाचा रजोगुणी स्वभाव असल्यामुळे त्याला काही करायला सांगितलं की आवडतं. आता ह्याला जायचं म्हटलं कुठे हिमालयात तर जायला तयार आहेत माणसं. मग त्याला जर सांगितलं की 4 तास एका ठिकाणी ध्यानाला बस, उठायचं नाही, अवघड आहे. पर्वती चढायला सांगितलं तर 10 वेळा चढून येते. पण सांगितलं अजिबात हलायचं नाही जागेवरनं, काही करायचं नाही, बस 3 तास डोळे मिळतो. म्हणजे हे नको, हे काय जमणार नाही. त्याचं कारण माणसाचा रजोगुण जो आहे तो त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो काहीतरी असं तरी करेल, असं तरी करेल, यदा किती वाजलेत बघील. ध्यानाला बसलाच असला तर जवळ 10 मिनिटं झाले वाटतं. मला वाटलं तासभर झाला. तासभर कुठले 7 मिनिटं झाली आता. डोळे उघडून कशाला बघतो सारखं. त्याच्याकडे आत रमलाच नाही. झोपला म्हणजे मात्र वाटतं 3 तास झाले. मला वाटलं आत्ताच 5च मिनिटं झाली. अहो ते 3 तास झाले. तिकडं बघा काय झालं. हे त्यातही मन लीनच झालेलं आहे. ते ध्यानातही मन लीनच झालेलं आहे. पण ते जे मन लीन झालेलं आहे, जन्मभर झोपतायत, काही बदल नाही. आणि ह्यात मात्र मन लीन झालं, बदल व्हायला, स्वभावात बदल व्हायला, वागण्यात बदल व्हायला, मेल्टिंग पॉईंट हळूहळू बदल व्हायला त्याला मिळत. म्हणून भक्ती आणि योग ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि मग पुष्कळ ठिकाणी काय सांगितलं जातं, अहो नाम घ्या, हा तुम्ही आपलं नाम घ्या. अहो ध्यानात, ध्यान बिन कसलं आले, ध्यान संसारी माणसाचं काम नाही, असं प्रवचनातून सांगितलं जातं. आम्ही आता ना म्हणतो असं करा, तुम्हाला जमलं नाही म्हणा, किंवा आम्हाला ध्यान जमलं नाही, पण ह्याचा अर्थ तुम्ही त्याच्यावर असा निष्कर्ष काढू नका. जे संत आतापर्यंत होऊन गेले, संसारी संत होऊन गेले, त्यांनी ध्यानच केलं ना. मग संसारी माणसाला ध्यान जमणार नाही असा काही सिद्धांत मांडणार का आपण शांतपणे म्हणा की मला नाही जमत बा, तुम्ही जमलं तर करून बघा, हरकत काही नाही. त्यामुळे म्हणूनच परमार्थात प्रवचन किंवा काही जर ऐकायचं असेल तर ज्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे त्याच्याकडून ऐकावं. नाहीतर जे बोललं जातं ते त्याची जी पातळी आहे त्या पातळीवर बोललं जातं, त्याला जमलं नाही ठीक आहे. पण ध्यानातच अर्थ नसता तर भगवंतांनी संबंध अध्याय 6वा आणि त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं विवरण केलंच नसतं. ज्या अर्थी ते केलेलं आहे त्या अर्थी साधनेत त्याला स्थान आहे. आता काय आहे, प्रत्येकाचा पिंड कमी जास्त असतो. एखाद्याचा कर्माचा पिंड आहे, एखादा भक्तीचा पिंड आहे, एखादा ध्यानाचा पिंड आहे. तो कमी जास्त प्रमाणात ध्यान जास्ती करेल, भक्ती कमी करेल. कुणी भक्ती जास्त करेल, ध्यान कमी करेल. प्रमाण कमी जास्त असू शकतं. जेवायला बसल्यानंतर एखादा भात जास्ती खाईल, तर एखादा चपाती जास्ती खाईल. पण सगळं पाहिजे, पूर्ण अन्न पाहिजे. तसं साधकाला या सगळ्या मार्गाने पाहिजे. बरेच प्रश्न आहेत, जेवढे संपतील तेवढे आज घेऊ, बाकी पुन्हा घेऊ. गृहस्थ आश्रम